नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपण स्वामींच्या अनेक कथा ऐकतो. त्यापैकीच मी एक कथा इथे सांगणार आहे. ती म्हणजे गुरुलीला अमृत या कथासार या ग्रंथामधली. खूप सुंदर अशी कथा आहे. या कथेचं नाव आहे चिनी दाम्पत्यांना आलेला स्वामींचा साक्षात्कार. तर काय हा साक्षात्कार होता तर बघा, एक चिनी दाम्पत्य वन औषधी शोधण्यासाठी हिमालयामध्ये आलेले होते. त्यावेळेस आपले स्वामी महाराज हे अजून अक्कलकोटी आले नव्हते. ते हिमालयामध्ये एका गुहेमध्ये वास्तव्य करत होते. त्या चिनी दाम्पत्यांना हे स्वामी महाराज दिसले आणि त्यांना असे वाटले की हे कोणी सैतान आहे, कोणी जादूटोना करणारे आहे, कोणी शैतान आहे, कोणी पिशाच आहे, असे ते दोघेजण स्वामी महाराजांची निंदा करत होते. त्यांना असं वाटलं की हे कोणीतरी विचित्र असा माणूस आहे. या भाषेमध्ये सुद्धा त्यांनी त्यांची अशी निंदा केली. आणि हे निंदा करत असताना ते पुढे दुसऱ्या ठिकाणी गेले आणि ते दुसऱ्या ठिकाणी जाऊ वनविहार करू आणि औषधी जमा करू. आणि जात असतानाच ते व्यभिचार करत होते, मद्य पीत होते आणि वाटेल तसे ते ऋषीमुनी आहे का, की जादूटोणा करणारे आहे का, शैतान आहे का, असे विचार ते करतच होते. त्यावेळेस त्यांना असं दिसून आलं की त्या स्त्रीचं शरीर हे हळूहळू बदलत पुरुषाचं झालं आहे आणि पुरुषाचं जे शरीर आहे ते हळूहळू बदलत स्त्रीचं झालं आहे. त्यांना याची जाणीव झाली. त्यांना फार मोठा धक्का बसला आणि वाईटही वाटलं. त्यावेळेस अचानक त्यांना समजलं, अरे, आपलं जे शरीर बदललं आहे, आपण त्या संन्यासी पुरुषाची जी निंदा केली आहे त्याचं हे फळ तर नसावं. म्हणून ते लगेच स्वामी महाराजांकडे आले आणि त्या गुहेमध्ये गेल्यानंतर त्यांनी स्वामी महाराजांचे पाय धरले, त्यांची क्षमा मागितली. त्यांना म्हणाले की आमची फार मोठी चुकी झाली स्वामी महाराज, आम्हाला हे कळलंच नाही की तुम्ही खूप मोठे संन्यासी आहे. त्यावेळेस स्वामी महाराजांनी आपली मुले समजून त्यांना क्षमा केली. त्यांचं पूर्ण शरीर हे पूर्ववत केलं. स्त्रीला स्त्रियत्व दिलं, पुरुषाला पुरुषत्व दिलं. हे पाहून त्या दोघांनाही आपल्या बोलण्याची लाज वाटली. त्याने पुन्हा पुन्हा वारंवार क्षमा मागितली. त्यावेळेस स्वामी महाराज म्हणतात, कोणाचीही निंदा न करणे तेव्हा चांगले ज्यावेळेस आपल्याला काहीही त्याबद्दल कळत नाही. तसेच आपलं जे शरीर आहे ते हे ईश्वर चिंतनेसाठीच आहे, त्याची आपण सेवा आवर्जून करावी असं म्हणत स्वामी महाराजांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिला आणि पुन्हा ते चिनी दाम्पत्य आपल्या गावी निघून गेले. ही सुंदर अशी कथा आपल्याला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.